नमस्कार. आपली माती आपली माणसं, रोजचा रंजक असणारा असा कार्यक्रम. आपल्या मनातून आपल्याला आवडलेली माणसं, आपण नेहमीच बोलत असतो की अशा माणसांची मुलाखती घेताना आपल्याला किती छान वाटतं आणि आपले आलेले अभिप्राय मला किती आवडतात. मला आवडण्यापेक्षा बोलं आम्हालाच किती आवडायला लागले की माझ्याबरोबर जे पार्टनर आहेत की नंतर माझ्या शूट करणारे सगळे कॅमेरे मोठे मोठे घेऊन माझ्याबरोबर असतात कधी कधी, पण छोट्या या कॅमेऱ्यातून एका माणसाची अशी ओळख करून देऊया, त्याच्याबरोबर त्यांच्या खांद्याला जो तो त्यांच्या मार्गदर्शनाखाली एवढं कामं चांगली केलेली आहेत. पण सुरुवात बघूया संतोष रपसे, मागे त्यांचा एक इंटरव्ह्यू झाला आपला. आज बघूया कुठल्या गाण्याने सुरुवात करतायत. त्यानंतर एक अशा मौल्यवान व्यक्तिमत्वाबरोबर आपली मुलाखत आहे, ते पुढे पुढे बघत जाऊया. तत्पूर्वी नामस्मरण करून सुरू करूया. नमस्कार, मी देवाच्या नामाने अभंगाने मी सुरुवात करत आहे. अतिसुंदर. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, आत आत्मा आत आत्मा परमेश्वर हो, आत आत्मा परमेश्वर हो. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, आत आत्मा आत आत्मा परमेश्वर हो, आत आत्मा परमेश्वर हो. देह देवाचे मंदिर, जशी उसात हो साखर, तसा देहात हो ईश्वर. जशी उसात हो साखर, तसा देहात हो ईश्वर. जसे दुधामध्ये लोणी, जसे दुधामध्ये लोणी, तसा देही चक्रपाणी. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, आत आत्मा आत आत्मा परमेश्वर हो, आत आत्मा परमेश्वर हो. देह देवाचे मंदिर, देह देहात देहात, काहो जाता देवळात. देह देहात देहात, काहो जाता देवळात. तुका सांगे मृडजना, तुका सांगे मृडजना, देई देह कापाना. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, आत आत्मा आत आत्मा परमेश्वर हो, आत आत्मा परमेश्वर हो. नमस्कार. हां, खूप सुंदर झालं. आता संतोष रपसे, आपल्याला आदरणीय मी यासाठी बोलतोच, कारण का आदरणीय बोलण्यामागे एक आपला असणं स्नेहभाव आहे की आज आपण जो चाललेला प्रकल्प जो होता तो यशस्वीपणे पूर्ण झाला आणि अशा लढ्यात आपण खूपच भाग पण चांगला घेतला. तर आज आपण मला एक अशी मौल्यवान व्यक्तीची पण सुद्धा मुलाखत घ्यायला इकडे आपण मला बोलवलं आहे. तत्पूर्वी मी आपल्याला प्रश्न विचारतो, आपण त्या व्यक्तीबद्दल काय सांगाल? व्यक्तीचं नाव घेऊ नका, ती गोडी लोकांच्या मनातली मला हरवायची नाही. पहिले लक्ष सांगतो तुम्हाला. बरोबर. त्यांचं मेन म्हणजे त्या व्यक्तीचं नाव आहे रेखाताई. गेली अहो हेच तर तुम्हाला कळत नाही ना. मग काय असतं, माणसानं कसं ती एक क्युरिओसिटी आपण बोलतो की बाबा माणसाचं नाव काय, माणसाचं नाव काय, मुलाखत कुठली घेतो, कोणाची घेतो. अहो तुम्ही ते गोड बंगाल फोडायचं नाही. तुम्हाला काय बोलतोय ते विचारतोय मी. तुम्ही ज्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व आम्हाला फक्त सांगा की ती व्यक्ती कशी आहे. ओके, ठीक आहे. तर मी तुम्हाला त्यांची सुरुवातच सांगतो, म्हणजे तुम्हाला ते ओळखता येईल. रेखाताईंची सुरुवात अशी होती की त्या घाटकोपर येथे राहत होत्या
आणि जो प्रॉब्लेम असा झाला की ॲक्च्युली त्यांच्यावर एवढी संकट आली, मग तिथल्या लोकांनी त्यांना खूप टिटकारलं. अंगावर ॲक्च्युली सेनाने त्यांच्या अंगावर किंवा दगडफेक करून त्यांना एक असा हे केला की त्यातून त्या आज पुढे आपल्या समोर आज आपल्याला आज धडाडीच्या कार्यकर्त्या झाल्या आहेत. आणि तीच लोकं आज आपल्याला तिच्या पाया पडत आहेत की जे तुम्ही यापूर्वी जे केलं, जे काम केलं आपल्या सर्वांसाठी, तेच आज मेन मुख्य भाग म्हणून आज ते हे होत आहे. नाही, खूप एकदम सुंदर कानाला असा शब्द सांगतो तुम्हाला, की ज्यांच्यावर अशिक्षण प्रसारक खूप अभिमानाने आपल्या माऊलीला म्हणजे सावित्रीबाई फुले अशा माऊलींनी जेव्हा खरोखरच त्यांच्यावर शेणा दगडं फेकून मारलं, पण शिक्षणाचं महत्त्व ज्यावेळी ती ओढून सांगत होती, ती जेव्हा सांगत होत्या त्या माऊलीचं कोणी ऐकत नव्हतं. पण आज माऊलींनी तो इतिहास घडवला आणि आज अशाच माऊलीशी आपण मुलाखत घेणार आहे. म्हणजे किती सुंदर वाटतंय की नाही, की ज्यांनी खरोखरच अशा संकल्पनेतूनच आपलं आयुष्य पुढे ह्या देशासाठी, या मातीसाठी पुढे कर्तृत्वाला आणतायत. खूप सुंदर अशा व्यक्तिमत्वाला भेटायला चला जाऊया. तर आता लगेचच पुढे त्यांच्याकडे संतोष रपसे आपल्याला घेऊन जात आहेत. पण त्या अगोदर अजून अशा एका व्यक्तीला भेटायचं आहे की त्या व्यक्तीसुद्धा त्याच्यात मोलाचं काम करतायत. तर मी त्यांनाही संतोष रपसे जरा कृपया बोलवा त्यांना पण. नमस्कार. महेश लिंबाची ॲक्च्युली गेले 3 वर्ष म्हणजे त्यांचा एक म्हणजे मुख्य असं भाग नसो, पण जे पाठबळ आहे, जे काही सपोर्ट करणं, इतर गोष्टी लिखाणाचं काम असेल, कम्प्युटरचं जे काम असेल, डेटा हे करणं, हे सगळे हे जे महेश भाऊ हे काम करून रेखाताईंना पूर्ण सपोर्ट करायचे. आणि त्यातूनच आम्ही आमचा म्हणजे थोडासा सहभाग असून हे जे कार्य आहे ते रेखाताईंनी पूर्ण केलं आहे. म्हणून मी त्यांना आपण सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. नमस्कार. आपल्याला भेटून खूपच आनंद झालेला आहे. ताई, कार्यक्रमाची सुरुवात करण्या अगोदर आपण खरोखरच जे आमचे प्रेक्षक वर्ग जो आहे खूप हा उत्सुक असतो की येणारा व्यक्ती किरण सावंत पुढे कोणाला घेऊन येणार आहे या व्यक्तीसाठी खूप उत्सुकता असतात की त्यांचे शब्द त्यांच्या कानी पडायला, म्हणजे अमृतासारखे त्यांचे गोड असा त्यांचा तो स्वभावच असतो आणि वाणी त्यांची ते एवढी मधुर असते. हे आजच नाही, प्रत्येक मुलाखतीतून त्यांना मी त्या माणसांबद्दल, आपली माती आणि आपल्या माणसांमधल्या रेखाताई आज आपल्याला भेटतात. चला रेखाताई, आपला परिचय द्या. मी आमच्यासारखी सर्वसाधारण भारतीय नागरिक जसे वा, वा, तुम्ही वा, आहात वा, वा. तशीच सर्व पहिल्यांदाच ऐकला मी भारतीय नारी म्हणून, अभिमान वाटला राखीताई. नागरिक आणि ओळख द्यायची तर आपण सगळेच भारतीय नागरिक आहोत. आणि नावाने काहीतरी ओळख हवी म्हणून मी रेखा गाडगे, सुंदर, माहुल प्रकल्पग्रस्त समितीमधली एक सदस्य आणि घर बचाव घर बनाव आंदोलनामध्ये एक कार्यकर्ता. मागील 3 ते 4 वर्षापासून मी मेधाताईंबरोबर आमच्या अनेक साथीदारांसोबत जोडलेले आहोत. सध्या मुंबईमधील ज्या गरीब वस्त्या आहेत, ज्यांना सरकारने हे झोपडपट्टीवासीय हे अगदी म्हणजे नगण्यच की स्लम म्हणून जो दुर्लक्षित केलेला एक भाग होता मुंबईचा, त्या भागासाठी कार्य करतं आमचं घर बचाव घर बनाव आंदोलन. आणि त्यातलाच एक पार्ट माहुल प्रकल्पग्रस्त आहे. या सगळ्या याच्यामधून मी कार्यरत आहे आणि आज तुमच्यासमोर आली आहे. अरे वा, खरंच उल्लेखनीय अशी कामगिरी आहे. आणि जे एक व्यक्तिमत्व तुमच्याच बरोबर आहे मेघाताई पाटकर, त्यांच्याबद्दल तर बोलणंच मला जरा जमणार नाही. पण प्रत्यक्षात ह्याच्यापुढे योग तोही यावा तुमच्यामार्फत. मला तेही वाटतं की ताईंची मुलाखत म्हणजे माझ्यासाठी एक आपण बोलतो की ना दुग्ध शर्करा योग जो असतो तो आहे. असं समजू नका तुमच्या बरोबर पण मुलाखत झाली ती पण दुग्ध शर्करा योगच आहे खूप. हां, तर ताई, आपला पुढचा प्रश्न असा होतो, ताई, आपल्याला ही आवड कधीपासून निर्माण झाली
आणि कोणापासून तुम्ही ही प्रेरणा घेतली की जी सामाजिक आज आपण बोलतो की अशा ठिकाणी आपण कुठे एखादी चळवळ करतो किंवा कुठली अशी योजनेत आपण सहभागी होतो, कुठल्या कार्यक्रमात सहभागी होतो, ही एक आवड कोणतरी आपल्या मनात रुजू निर्माण करतं. कोण करतं असं? तसा कोणतरी एक हात आपल्या मागे असल्याशिवाय कोणाचं नाही. तर तुम्ही कोणाचं नाव घ्या? खरं तर सामाजिक क्षेत्रामध्ये येणं, या प्रवाहात येण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात. एकतर तुम्ही लहानपणापासून ज्या वातावरणात वाढलात त्या वातावरणामध्ये तुमच्यावरती काय परिणाम झालेले आहेत, सकारात्मक आणि नकारात्मक, यातून व्यक्तिमत्व तुमचं तयार होतं. आणि त्यातून जर तुम्ही पोषक वातावरणात जर लहानाचे मोठे झाले आहात तर कदाचित म्हणजे तुमच्या मेंदूवरती त्याप्रमाणे संस्कार होतात. अशाच वातावरणामध्ये मी फार हे नाही पण स्ट्रगलच आमचं लाईफ होतं. कारण मी 6 वर्षाची असताना माझे वडील वारले. घरामध्ये खंबीर असं कमवणारं कोणी नव्हतं. आजी आणि आई म्हणजे 2 बायकांनी खरं तर आमचं संपूर्ण कुटुंब सांभाळलं. माझ्यापेक्षा लहान माझे 2 भाऊ होते. आणि समाजाचा जो पाहण्याचा दृष्टिकोन आहे की एक मिनटं, खरोखरच अशी ज्यांच्यावर वेळ येते ना, त्यांचं जीवन ना खरोखर एवढं मनापासून त्यांचे आता पुढचे शब्द ऐकून घ्या ना की त्यांनी आयुष्य कसं घडवलं असेल. कारण बापाचा आधार जाणे ना, वडिलांचा आधार जाणे ही नाजूक गोष्ट नसते प्रत्येकाच्या आयुष्यात. पण ती गेल्यानंतर सामर्थ्यपणे कसं जगायचं असतं ना, ती एक स्त्री कशी सांगते ना ते बघा. पुरुष सांगू शकतील, मुलगा सांगू शकेल, पण एक मुलगी कधी कोणत्या भाषेत सांगते ना ते ऐका, नक्कीच ऐका. खरं हा ताई. आणि मग जेव्हापासून मला म्हणजे मला तो प्रसंग आठवतो ज्या दिवशी माझ्या वडिलांचा मृत्यू झाला, की वय इतकं लहान होतं की मृत्यू काय असतो हे कळत नव्हतं. पण त्यांच्यात जाण्याचं जेवढा विचार त्यांच्या त्या मृतदेहाला पाहताना किंवा त्यांचा तो अंत्यसंस्कार पाहताना झाला नाही. पण नंतर जसं जसं माझं वय वाढत गेलं, जसं जसं समाजामध्ये एक वावरणं हे झालं, तशी तशी ती दाहकता जाणवू लागली की आपण आपल्याकडे काय नाही आहे आणि आपण काय स्ट्रगल करतो आहे, आपल्याला काय समाजाकडनं वागणूक मिळते. यामध्ये अनेक अडचणी आल्या. आपल्या पुरुषप्रधान समाज असल्यामुळे अनेक ठिकाणी आईला आजीला त्रास सहन करावा लागला. पण खरं तर माझ्या मनामध्ये, माझ्या मेंदूमध्ये ही बियाणं रुजवणं हे माझी आजी, माझी आई. आणि जरी ते एक अगदी लहान वयामध्ये माझ्यापासून दूर गेलेले असतील तरी पाठीमागे ते बोलतात ना, मानसे गेली तरीही सावल्या उरतात मागे. कुठेतरी त्यांची एक जी सल राहिली होती की माझे वडील असते तर आज हा जो समाज आपल्याला बोलतो हे बोललं नसतं. म्हणून आपलं एक नसतानाही त्यांचं अस्तित्व टिकून ठेवणं की नाहीत म्हणून काय झालं, त्यांची सावली माझ्याबरोबर आहे आणि मला त्यांच्यासाठी, त्यांच्या जरी मुलगी म्हणून जन्माला आली असेल तरी मी मोठी मुलगी आहे घरातली, जे एका मुलाने आपल्या कुटुंबासाठी केलं असतं ते करता यावं म्हणून मी नेहमीच प्रयत्न केला. म्हणजे आपण सांगाल बहीण भावंड किती आहेत अशी? म्हणजे माझ्यापेक्षा माझे 2 लहान भाऊ आहेत. अच्छा, भाऊ पण आहेत? हां, माझे 2 लहान भाऊ आहेत. पण जबाबदारी पूर्ण सगळं तुमच्यावरच होती? जबाबदारी म्हणजे जबाबदारी कोणी माझ्या अंगावर टाकली नव्हती. पण घरची परिस्थिती अशी होती की आई 24 तास काम करायची. आई आणि ती येतेच काय असं घरामध्ये लक्ष देणारं कोणी नव्हतं. मग जर सांभाळणारं कोणी असेल तर कधी कधी तक्रारी करायला आम्हाला मुभा नव्हती की आम्हाला काही मिळत नाही म्हणून. कारण आजीचं सांगणं असायचं की बाळा आपल्याकडे हे असं आहे आणि तू मोठी आहे, तू समजून घ्यायला हवंस. आता तूच यांच्यासाठी थोरली आहेस आणि तुझा वाटा हा मोठा आहे, तुझ्यावर जबाबदारी आहे आणि तू ती स्वीकारायला हवंस. आणि मग तेव्हापासून जी जबाबदारी स्वीकारण्याची सवय लागली ती चालूच आहे. हां, तर ताई आपला पुढचा प्रश्न, सध्या आपण काय करता? सध्या मी एका महाविद्यालयामध्ये अशिक्षकेतर कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. आणि कुटुंब आहे माझं, 2 मुलं, मिस्टर यांच्याबरोबर सध्या माहूलमध्येच राहते. नोकरी, घर आणि माहूल प्रकल्पग्रस्त आणि आता त्याबरोबर घर बचाव घर बनाव आंदोलन या 4ही ठिकाणी कार्यरत आहे. ताई तुम्हाला माहिती आहे का, घर बसाव हे तुमचं जे ब्रीद वाक्य आहे ना, किती लोकांची स्वप्न असतात या मुंबईत घरं बनायची. आणि तुम्ही ते जे मोठे एवढं कार्य करतायत ना, सॅल्यूट आहे तुमच्या या कर्तृत्वाला.
ताई आता आपण पुढे बोलू की आत्ता हे जे तुम्ही कार्य करत असताना तुम्हाला कोणापासून असा त्रास आहे का असं जेव्हा करतात घरातून तुम्हाला पाठिंबा आहे की घरातून तुम्हाला काही बंधनं आहेत किंवा समाजातून तुम्हाला कुठला असा प्रकारच्या कुठल्या व्यक्तीकडून ठराविक व्यक्तीकडून असं तुम्हाला कुठे हे कार्य करताना त्रास होतो का? तशी समोरासमोर तक्रार तर कोणाची आली नाही, पण हे जेव्हा काम सुरू केलं माहुलचं, हो बोलणारे मागूनच बोलतात ते पण तेव्हा आहे. थोडंसं की त्यामध्ये आम्ही लोकांना दोष देणार नाही, कारण परिस्थिती अशी होती की सगळ्यांचीच फसवणूक झाली होती. मुळात आम्ही ही पाईपलाईनच्या भोवताली जी बसलेली वस्ती होती ती 5-5, 60-60 वर्षापासून बसलेली अच्छा पवईला नॉट ओन्ली पवई तर ऑल ओव्हर मुंबई, म्हणजे हो. सगळ्या मुंबईभरामध्ये जी पाईपलाईन आहे तानसा पाईपलाईन त्याच्या आजूबाजूला जी वस्ती होती ती काही 1-2 वर्षाची नव्हती. आणि त्या क्षेत्रामधल्या सगळ्याच राजकीय नेत्यांनी आश्वासनं दिली होती की आम्ही तुम्हाला काही इथल्या इथेच पुनर्वसन करू. आणि तिथे ही घरं तुटण्याच्या अगोदर, म्हणजे घरांना बुलडोजर लागण्याच्या अगोदर बरेच कार्यकर्ते पहिले कार्यरत होते. आणि त्यांच्याकडनं फसवणूक झाल्यानंतर आपण ज्यांना अपेक्षेने निवडून दिलं त्या राजकीय नेत्यांकडून ज्यावेळी लोकांची फसवणूक होते, त्यानंतर आपण जिथे ज्या हालाकीच्या परिस्थितीत आलो तिथे आल्यानंतर कोणीतरी सांगतंय की नाही आपल्यावरती अन्याय झाला आणि आपल्याला याच्या विरोधात आवाज उठायला पाहिजे, तर तेव्हा एकत्र येताना गोंधळलेल्या मनस्थितीमध्ये लोक असतात. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्हाला तुमचं काही ऐकायचंच नाही आहे, आमची एकदा फसवणूक झालेली आहे, पुन्हा तेच होणार आहे, सरकारने आमच्याबरोबर हे केले, नेते काही करू शकले नाही, मंत्री काही करू शकले नाही, आपण काय करणार, हा एक विचार, ही एक भीती आणि ही एक शंका घेऊन लोकांचा थोडासा प्रॉब्लेम झाला आमच्या सगळ्यांना. पण ऑल ओव्हर म्हणजे नकारार्थी किंवा जरी त्यावेळी नकारार्थी वाक्य जरी होतं तरी प्रत्येकाच्या मनामध्ये सल होती, कारण इथे कोणी स्वेच्छेने आलं नव्हतं आणि इथून बाहेर जाण्याची उग्र इच्छा प्रत्येकाच्या मनात होती. त्यामुळे तेही नंतर निवळून गेलं, तोही विरोध नंतर कमी झाला. सुंदर. कसं असं की जोपर्यंत आपण अशा नकारार्थी भावनेतून जेव्हा आपण काय करायला जातो की नाही ताई, त्यातूनच हा मोठा इतिहास घडत जातो. खरं लक्षात ठेवा, कधी नकारार्थी भावना मनातून काढून टाकून जाऊन द्या, ते नाही येत आहेत जे आपली कामं करत नाही, पण आपल्याला काहीतरी करायचं आहे या उद्देशाने तुम्ही जो पुढाकार घेतला ना, हा वाकण्याजोगा आहे, खरंच आहे, सुंदर आहे. आणि त्याच्यातमध्ये काय तुम्हाला आज मी खरंच तुमचं म्हणजे जे आदर्श म्हणून मेघाताई पाटकर तुमच्याबरोबर असल्यावर ते काय नर्मदा आंदोलन म्हणजे तो इतिहास वाचायला लोकांना वाचायला डोळ्यातून पाणी आणावं लागेल हो. एवढं मेघाताईने जे स्वतःचा पदर कुठे घासून आणि साडी किती रस्त्याला सुसून रस्त्याचे ते हाल करत पावलांच्या चपला किती झिजवत ते नर्मदा आंदोलन यशस्वी करून दाखवलं. त्या मातेला तर खूपच अशांना माता का म्हणाव्या, कारण आजही संघर्ष चालू आहे नर्मदेचा. अजून बघा ना ते इथे यशस्वी होणार का नाही होणार आपल्याला माहीत नाही, पण संघर्ष माणसाने कधीच सोडू आणि नाही. आम्ही मेधाताईंना इतकं जवळून पाहिलंय, इतकं जवळून पाहतो की आम्ही असं म्हणू शकतो की ताईंच्या धमण्यामध्ये रक्त नाही तर नर्मदेचं पाणी वाहतं. बरोबर आहे. शिवलिंगाची जी सुरुवात होते, बहुतेक जणांना माहिती आहे का, नर्मदा भ्रमण म्हणजे काय, हर हर नर्मदे आपण का म्हणतो, अरे पण नर्मदेसाठी खरं जी माऊली एवढी आंदोलन करते रे, तो लोकांनी इतिहास विसरला जायला पाहिजे रे. अजून त्या इतिहासाला असं खणखणीत जागा ठेवा ना आणि ताईंना एवढा पाठिंबा द्या ना, खूपच सुंदर होऊन जाईल. जसे या रेखाताई करतायत, जसे संतोष रपसे करतायत, जसे आपल्या अजून इतर सहकारी त्यांच्याबरोबर आहेत. आज आपण त्यांच्याच एका अशा व्यक्तिमत्वावर घेतो ना की त्यांचं व्यक्तिमत्वसुद्धा खूप गौरवशाली आहे. काम इथे जे करतात ना त्या खरोखरच एवढ्या संघर्षाने करायला बघतायत ना की त्यांना जसा मोर सपोर्ट जसा हवा मिळाला पाहिजे होता ना सरकारकडून किंवा कुठूनही स्थानिक नेत्यांकडूनसुद्धा तोही मिळत नाही. आणि अशा माझ्या भरपूर इंटरव्ह्यूमध्ये, माझ्या मुलाखतीमध्ये मला हाच प्रश्न खूप जाणवतो की सरकार खरं कोणाचं आहे, लोकांचं आहे की नेत्यांचं आहे, असंच आहे. पण जाऊन दे, चला आपण विषयाकडे जरा वळण घेऊया परत आपल्या. ताई, आत्ता आपल्या मनात किंवा आपल्या सहकाऱ्यांमध्ये असे कोणते नवे संकल्प आहेत जे आपण आता पुढे करणार आहात?
आम्ही या प्रवाहात आलो. खरं तर थोडीशी मी सुरुवात सांगेल इथे तुम्हाला. जून 2017मध्ये डेमोलेशन झालं आणि त्यावेळी मुंबईभरातून जसे एखाद्या छान मूर्तीला तडा जातो आणि तिचे तुकडे सगळे त्या याच्यामध्ये पसरतात, असे सगळे माहोलमध्ये येऊन पसरले. वेगवेगळ्या बिल्डिंगमध्ये, वेगवेगळ्या याच्यातून कोणी कोणाला ओळखीचं नव्हतं. सगळेच दुखावले, सगळेच नाईलाजाने रस्त्यावर राहू शकत नाही म्हणून आलेले. अशी लोक जमा करण्यासाठी आमचा घाटकोपरमध्ये देवेंद्र फडणवीस ज्यावेळी आमचे मुख्यमंत्री होते आपल्या महाराष्ट्र राज्याचे, त्यावेळी त्यांनी 400 लोकांना कोहिनूर HDIL कुर्ल्यामध्ये जे आहे तिथे आमच्याच वस्तीतून 400 लोकांचं पुनर्वसन केलं आणि जाहीर सभेमध्ये असं आवाहन केलं होतं की इतरांनाही आम्ही कोहिनूरमध्येच देणार, पण माहुलवारी तुम्हाला होणार नाही. आणि हे असं इतकं सगळं ठरल्यानंतर 4 महिन्याने पुन्हा डेमोलेशन झालं आणि त्यामध्ये फसवणूक झाली. पुन्हा विश्वास ठेवणं, मग ती एक राग म्हणा किंवा ती तिडेक म्हणा की अरे आम्हाला म्हणजे कदाचित राजकीय पक्षांचं हे प्रोटोकॉल असेल की पब्लिकमध्ये काहीही मोठं मोठं बोलायचं पण पालन करायचं नाही. आणि हे खूप ज्यावेळी घराविषयी येतं किंवा आपल्या एखाद्या जवळच्या जिव्हाळ्याच्या गोष्टी असतात त्याविषयी येतं तेव्हा ते सगळे सहन करत नाहीत. अशामध्ये आमचे नंदूभाऊ शिंदे जे आहेत, 2017 साली जेव्हा आमच्या घराला बुलडोजर लागले तेव्हा त्यांनी पहिल्यांदा एक केस टाकली हायकोर्टामध्ये की जर 400 लोकांना तिथे देऊ शकतात तर बाकीच्या लोकांना माहुल का, बाकीच्या लोकांनाही तिथेच द्यायला हवं. आणि त्यावरती जाब विचारला गेला. त्यावेळचे जे गृहनिर्माण मंत्री होते प्रकाशजी मेहता आणि देवेंद्र फडणवीस किंवा त्या विभागातील BMC ऑफिसर्स यांना जाब विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी अनेक कारणं दिली, पण ती खरी तर मूळ सुरुवात होती. आणि त्यानंतर हे लक्षात आलं की अरे आपण इकडे प्रयत्न करूनही लोकांना इकडे टाकलेलं आहे. मग त्यांनी इथे आल्यानंतर सुरुवातीच्याच 2 आठवड्यामध्ये आमच्याबरोबर अनिताताई ढोले होत्या, नंदू शिंदे, महेश लिंबाचिया, महेश पांढरे, आणखी वर्मा सर जे आम्हाला लकीली भेटले आणि आजही आमच्याबरोबर मार्गदर्शक म्हणून मेधाताईंसारखेच खूप शांत स्वभावाचा माणूस आहे हे काम करतात. मोरे सर भेटले, तानाजी, नावं घेऊ इतकी कमी आहेत, पूजाताई वगैरे अशी भरपूर. आमची हा पसारा इतका मोठा आहे की नावं घेणं शक्य नाही. वज्रमूठ म्हणजे आपण कसं बोलतो की ही एक वज्रमूठ अशी तयार होते की नाही की जीव असा सगळ्यांचा सहभाग त्याच्यात नसेल ना तर कुठलंही कार्य संपन्न होऊ शकत नाही. हे सगळे एकत्र झाले आणि मग आम्ही ठरवलं की आपण एक कोर्टामध्ये केस तयार करायची आणि त्यासाठी लोकांची जमवाजमव सुरू झाली. लोकांना हे पटवून द्यावं लागलं, त्यासाठी रिसर्च करावे लागले, त्यासाठी NGTचे काही जे रिपोर्ट्स होते इथल्या वातावरणाशी संबंधित ते घ्यावे लागले. आणि त्यामध्ये आम्हाला सगळ्यात जास्त महत्त्वाचा जो मुलाचा जो फायदा झालेला आहे तो आमच्या याच माहुल गावातील मूळ रहिवासी कोळी साहेब आणि माहुलकर देवराम बरोबर आहे माहुलकर. ताई मी इकडे तुम्हाला अजून एक आवर्जून सांगतो, मागे मुलवून झोपडवाटी जो आपला झोपडपट्टीचा एक भाग आहे तिथल्याही लोकांना असा एक खंबीर असं एक नेतृत्व कुठे मला दिसलं नाही. पण जेव्हा कधी आपल्याला असा इकडचा वेळ निघेल तर जातीने माझ्याबरोबर चला आणि त्यांच्यासाठी सुद्धा जरा आवाज उठवायचा आहे. नक्की जमेल ते शक्य झालं तर आपण तेही करायला बघू. पण तत्पूर्वी तुमचा जो हा लढा सुरू आहे तो पूर्णपणे यशस्वी होऊन असंच बोलतो आहे. ताई आपल्याला कसं वाटतं आत्ताचा जो काळ चालला आहे माणसाने कसं जगायचं आणि कसं जगवावं कोणाला तरी ह्याच्याबद्दल तुम्ही बोलाल का जरा? मला असं वाटतं की आपण फार म्हणजे आमचा इतिहास एवढा मोठा आहे. आमचे बाबासाहेब आहेत, आमच्या सावित्रीमाई आहेत, आमचे महापुरुष मोठमोठाले होऊन गेले. छत्रपती शिवाजी महाराज आहेत, शाहू महाराज आहेत, फुले, गांधी वगैरे, चाचा नेहरू, सरदार वल्लभभाई पटेलसुद्धा एक महान व्यक्तिमत्व होतं की त्यावेळी सत्तेवर असून त्यांनी स्वतःसाठी न करता देशासाठी अर्पण केलं होतं. हे आत्ता सत्ताधीशांनी खरं पाहायला गेलं तर त्यांचा आदर्श घ्यायला पाहिजे. फक्त पुतळे बांधून काही विचारांमध्ये कोणाचं आचरण किंवा ते होत नाही तर त्यांच्या विचारांचं आचरण आपल्या कृतीमध्ये आणलं पाहिजे. म्हणजे तो खरा आदर्श असेल आणि ती खरी श्रद्धांजली किंवा ती खरी त्यांना अभिवादन असेल. अगदी फक्त कोणी एक नाही तर आत्तापर्यंत जो इतिहास आहे ज्यांनी देशासाठी जनतेसाठी महान कार्य केलेले आहेत, आपल्यासमोर उदाहरणं ठेवलेली आहेत त्यांच्यासाठी.
आणि हे झालं आपण ज्यांच्या हाती सत्ता सोपवतो त्यांनी काय करावं त्याच्यासाठी, की त्यांनी त्यांचे आदर्श ठेवून रयतेसाठी काय करता येईल हा विचार केला पाहिजे. पण रयतेची ही जबाबदारी आहे. आपण संविधानाचं ज्यावेळेला अधिकार मागण्याची गोष्ट येते त्यावेळी संविधानाचा अधिकार घेतो, पण मग आपण आपली कर्तव्य विसरतो. आपण जर आपली कर्तव्य लक्षात ठेवली तर आज जी परिस्थिती आपण पाहतो, हॉस्पिटलच्या रांगा झाल्या, ऑक्सिजन झालं, डेव्हलपमेंट झालं किंवा बेरोजगारी झाली, तर उपासमार झाली. एक मिनटं, खरंच एक कळकळीची आज लोकांना जी गरज आहे ती ऑक्सिजनची. ऑक्सिजनबद्दल खरी ऑक्सिजन कुठून आणि कसा मिळेल ते सांगावं ताई. नाही, मला असं वाटतं की आपण ऑक्सिजन जो मिळतो तो 90च्या दशकाचा जर विचार केला तर इतकी हिरवगार झाडं होती की म्हणजे AC ची गरज नव्हती. पंखा पण फार कमी लोकांकडे असेल त्यावेळी, इतकं छान वातावरण होतं. आणि आता ऑक्सिजन म्हणजे आपल्या घरामधले लावणारं मनी प्लॅन्ट किंवा शोची झाडं देत नाहीत, तर ती ऑक्सिजन देणारी जी झाडं आहेत ती आपली भारतीय बनावटीची जी बियाणं आहेत, पिंपळ, वड, बाभळ, कडुलिंब यासारखी औषधी आणि जास्त ऑक्सिजन देणारी झाडं आहेत. त्यांचं वृक्षारोपण होणं जास्त गरजेचं आहे, तर ऑक्सिजनची कमतरता भागू शकते. आत्ताच्या परिस्थितीमध्ये प्रत्येकाने विचार हा करायला हवा, आपल्याला ऑक्सिजन देणारं झाड लावायचं आहे की ऑक्सिजनचा आभास निर्माण करणारं प्लास्टिकचं हिरवळ समोर उभी करायची आहे. चॉईस इज युअर. तुम्हाला थांबायचं आहे की पुढे उभं राहायचं आहे हा ज्याचा त्याचा निर्णय, आणि त्यातूनच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एक योग्य वाट मिळणार आहे. खूप सुंदर ताईने खूप सुंदर सांगितलं ऑक्सिजनबद्दल. मित्रांनो, काय असतं, आपण जेव्हा कोणी असं आपल्याला एक संदेश देतात की नाही, तेव्हा त्यांचा ऐका जरा, ऐकून त्याच्यावर विचार करा आणि तसं ना काम करायलाही शिका. कारण आपल्याला काय वाटतं की सरकार आपल्यासाठी काम करते, आपण काहीच करायचं नाही. म्हणजे आपलं कर्तव्य कुठपर्यंत असतं, आपल्या घरापर्यंत मर्यादित न ठेवता. आज काय त्या महामुलीला गरज आहे व बाहेर फिरायची, तिचं घर आहे, सुंदर आहे, सगळं आहे, फॅमिली चांगली आहे त्यांची, वेल सेटल आहे, काय गरज आहे बाहेर फिरण्याची सांगा. किंवा अजून जेवढे त्यांचे सहकारी आहेत त्यांना काय गरज आहे की इथल्या लोकांना घरं मिळवून देण्यासाठी, ज्या आज ते घरं बाहेर फिरत आहेत त्यांना काय गरज होती का बाहेर फिरायची? नाही. पण एक कर्तव्य म्हणून, एक आदर्श जाणून कोणाचा तरी आपलं एक कर्तव्य म्हणून त्या बाहेर पडल्या आहेत. अशा सर्वांनीच एक लक्षात ठेवा की आपण एक समाजाचे घटक आहोत आणि समाजासाठी काहीतरी करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. खूप सुंदर ताई. आता एक शेवटचा प्रश्न, शेवटचा बोलताच येत नाही कारण ही मुलाखत कधी संपत नाही, हे माझ्या मनातलाच प्रश्न असतो किंवा त्याला कुठेही आपण बोलूच शकत नाही, ही कंटिन्यू, पण वेळेचं बंधन असल्यामुळे हा एक शेवटचा प्रश्न विचारतो. आपण सहकारी आहेत त्यांच्या तरफचे त्यांनी कार्यक्रमाची सुरुवातसुद्धा सुंदर केलेली. तुम्ही काय सांगाल बरं त्याबद्दल? तुम्ही अगोदर मला सांगितलं, आता जाता काय सांगाल? आज मी हे सांगू शकतो, रेखाताईने जो अनुभव आणि जी शेवट केला, खरंच मेघाताईंचा एक राईट हँड म्हणून मी त्यांना या दृष्टिकोनातून मी त्यांच्याकडे पाहतो. खरंच मोठा अफाट बुद्धी, आणि म्हणजे कुठे पण त्यांना ह्या तातडीने तुम्ही कुठे पण त्यांना ठेवा, जी ते स्वच्छ मनाने जे प्रभाव दुसऱ्या व्यक्तीवर पाडतात, अतिसुंदर. खरंच म्हणूनच आज जे पूर्ण माहोलमध्ये ज्यांचं आज जे नाव आहे, लोक पाठीमागे चांगल्या दृष्टीकोनातून बघतात, ते खरंच ही महान व्यक्ती. त्यांनी असंच याच्यापुढे चांगली कामं करावी आणि सहकार्य करावं आम्हाला. आम्ही पण जे तुमच्या पाठीशी राहून तुम्हाला सहकार्य निश्चितच करण्याचा आम्ही प्रयत्न करू, हीच मी विनंती करेन त्यांना. आता आपल्या आपल्या आवडते खूप श्रोते असतात, त्यांना एक कुठला तरी एक चांगला असा संदेश द्या. ताईंसोबत खरं तर समाजसेवा हा प्रवाह असा आहे की तुम्ही एकदा जर त्या प्रवाहात आला तर तुम्ही जगाकडे उघड्या डोळ्यांनी पाहता आणि तुमचा जगाकडे पाहण्याची नजर बदलते. आणि त्यावेळी मग तुम्ही म्हणता की ते आहे ना, मेरे गम कितने कम है, दुनिया में कितने गम है, मेरे गम कितने कम है, दुनिया के गम देखे तो अपने गम को भूल गया. समजते आपल्याला आवडलेलं कसे आहेत, त्यांच्या किती गुण त्यांचे बाहेर येतात ते असं
हा प्रवाह आहे. आपण सामाजिक जबाबदारी ही प्रत्येकाने स्वीकारावी. आपण अधिकार नाही तर या समाजाचा आपण एक अविभाज्य घटक आहोत. कारण जरी आपण एक माझं कुटुंब, माझं घर, माझी नोकरी, माझी मुलं इतक्या संकुचित म्हणजे इतक्या विचारात जरी राहिलात तरी पण आपण या समाजाचा भाग आहोत आणि आपण समाजामध्ये सुरक्षित जे आज बलात्कार किंवा जे काही आज जी आरोग्य व्यवस्था ढासळलेली आहे, बेरोजगारी आहे, शिक्षण व्यवस्थेचं बाजारीकरण झालेलं आहे, कुपोषणाचं प्रमाण वाढलेलं आहे, गेल्या कोरोनामुळे तर फार मोठं हे झालेलं आहे आणि याचं कारण असं आहे की आपण पर्यावरणाकडे फार दुर्लक्ष केलेलं आहे. सो ह्या गोष्टी सगळ्या विचार करून मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की ज्यावेळी लोक अशिक्षित होती त्यावेळी त्यांना जास्त गोष्टी समजायच्या, पण आज आपण डेव्हलपमेंटच्या किंवा आधुनिक तंत्रज्ञानाच्या इतक्या अधीन झालेलो आहोत की आपण विसरून गेलो की आपण तंत्रज्ञानाशिवाय जगूच शकत नाही. ज्यावेळी तंत्रज्ञान नव्हतं त्याही वेळी जगत होतो, त्यावेळी आजार कमी होते. नक्कीच विज्ञान एवढं पुढारलेलं नव्हतं म्हणून काही म्हणजे कावीळ आहे, साथीचे रोगांमुळे लोकांचे मृत्यू होत होते, पण नक्कीच कोरोनासारखा भयानक प्लेग सोडला. प्लेग आहे, मागे काही दिवसापूर्वी स्वाईन फ्लू आला होता काही वर्षापूर्वी, आता कोरोनाला आत्ताच 2 दिवसामध्ये आणखी एका नवीन रोगाचं कारण कळलं आहे, नाव येतं आहे. आणखी म्हणजे 2री, 3री, 4थी, 5वी या लाटावर लाटा येत राहणार आणि या कुठेतरी थांबल्या पाहिजेत. मग फक्त वॅक्सिनने उपचार होणार आहे का? नाही. तर मूळ कारण काय आहे? एक बघा ना, लाटा म्हणजे समुद्राच्या लाटा. समुद्र पण काय करतो, लाटा मार्फत आपल्या शरीरात जो म्हणजे त्यांच्या शरीरात जो घाण असतो ना, तो कचरा असतो ना, तो बाहेर फेकत असतो. पण ह्या लाटा येतात ना, ह्या लाटा संपतच नाही. हा कचरा जो आहे करून हा कधी फेकला जाणार आणि त्याच्यावरती कधी काय होणार ना, नाही. परमेश्वरच इथे फक्त कोरोना नाही आहे, मुळात आपण पृथ्वीचं इतकं नुकसान केलेलं आहे की तिची सहन करण्याची पण एक क्षमता आहे. मानव जरी या पृथ्वी तलावरचा बुद्धिमान माणूस असेल तर मानव म्हणून निसर्गाच्या पुढे तो काहीच नाही आहे. शेवटी निसर्ग चक्र आपण बदलू शकत नाही आणि आपण त्याला आव्हान दिलेले आणि त्याचेच परिणाम या कोरोनाच्या रूपाने आपल्याकडे येतात. तर आपण जे विज्ञानाच्या पुस्तकामध्ये 4थीमध्ये पर्यावरण शिक्षण म्हणून जे आहेत 2री, 3रीपासून मुलांना चालू असतात त्याचा व्यापकतेने विचार करायला हवा. आपण पर्यावरण पूरक आपल्या आयुष्यमानामध्ये बदल करायला हवेत. पर्यावरणाची साथ दिली पाहिजे. सिमेंटची जंगलं, त्याचबरोबर जे सरकारची कर्तव्य आहे, जे संविधानिक अधिकार, जे संविधान आपलं जगातलं सगळ्यात मोठं आणि लिखित स्वरूपाची घटना आहे ज्यामध्ये जगातून नावाजलं जातं. UPSC, MPSC, IPS ज्यांना करायचं त्यांनी हे पहिला हे जे काही बोलतात त्यांनी खूप लक्षात ठेवा आणि अधोरेखित करायचं वाटतं की आपली इतकी मोठी राज्यघटना आहे. या राज्यघटनेमध्ये प्रत्येक घटकाचा, मग अगदी पशु जे आपण गाय म्हणजे पशुधन म्हणतो त्यांचाही विचार करून किंवा सगळ्यात छोट्यातल्या छोट्या घटकांचा विचार करून ही घटना लिहिलेली आहे. पण त्याचा आपण गैरवापर जास्त केलेला आहे प्रत्येकानेच. आपण ज्यावेळी आपले अधिकार मागायची वेळ येते त्यावेळी संविधानाचा अधिकार घेतो, पण ज्यावेळी त्या संविधानाच्या चौकटी मोडून अन्याय होतो लोकांवरती त्यावेळी आपण आवाज उठवत नाही. हेही कदाचित आजच्या परिस्थितीला आपण जबाबदार आहोत. या गोष्टी सांभाळून एक सजग नागरिकाचं कर्तव्य प्रत्येकाने पार पाडावं. मुलांना शिक्षण म्हणजे फक्त शिक्षण नाही तर समाजामध्ये काय गरजेचं आहे त्यांना त्या भविष्यामध्ये तो समाज एक्सेप्ट करण्या इतपत त्यांची मानसिकता बनवावी आणि पर्यावरण, समाज आणि सगळ्या गोष्टींचा समतोल साधला जावा अशा पद्धतीने प्रत्येकाने विचार करून. कारण आता डिग्र्या आहेत, म्हणजे आता कॉमर्स आहे, BCom आहे, PhD आहे, MA वगैरे ह्या सगळ्या डिग्र्या आहेत आणि आपल्याला जनरल नॉलेज शिक्षित माणसांना हे कळू नये हे फार मोठे माझ्या म्हणजे समोर इंटरेस्टिंग प्रोडक्टर साहेब होते जे सांगतो तुम्हाला प्रोडक्टर थोडे म्हणजे बोलतो मी शासनाची माणसं होती. तर त्यांनी अशा डिग्र्या तर पढे लिखे अनपढ़ आदमी. अगदी बरोबर. हम पढ़े लिखे अनपढ़ है क्योंकि हम पढ़ते सिर्फ इसलिए कि हम कमा सके और ये भी कहीं ना कहीं हमारी ही देन है. भ्रष्टाचार के भी जन्मदाता हम ही है. पर्यावरण का जो आज कहर हो रहा है उसके भी कहीं ना कहीं हम ही जिम्मेदार है. आज अर्थव्यवस्था जो डूबी हुई है उसके लिए तो हम नहीं, लेकिन रोज़गार नहीं मिल रहा है इसके लिए भी जिम्मेदार हम अपने आप को ठहरा सकते. क्यों? क्योंकि जिनके हाथों में हमने सत्ता सौंपी है उनको कभी हमने सवाल ही नहीं पूछे.
या फिर उनकी दी हुई एक छोटी सी चीज़ में हम समाधान मान लिए, ये बहुत बड़ी बात है। और यही गलती आज हमको भुगतनी पड़ रही है। हमें ऑक्सीजन के लिए या प्रायोरिटी बेस पे जो हेल्थ सिस्टम है उसके लिए हम लाइन लगा के लाइनों में ही लोगों की मौत हो रही है। ये बहुत बड़ी बात है, अब सुधरना चाहिए सबको। एक बोलते हैं कि पहले जो राजकारण चल रहा है उस राजकारण पे हम लोग ना सोचते हुए हम हमारा कर्तव्य क्या है इस ताई ने इतने अच्छे शब्दों में हम लोग को समझाया है कि उसका पालन हम सही तरीके से अगर करने जाएं तो ये माहौल जैसा प्रकल्प है कुछ होगा। ऐसे दुनिया में बहुत सारे ऐसे प्रकल्प जहाँ पे हैं वो इतने जैसे ये माहौल प्रकल्प सक्सेस हुआ वैसे वो भी प्रकल्प सक्सेस होने में हमें समय दौराना नहीं पडेगा। ताई खूप सुंदर वाटलं तुमच्याबरोबर बोलून धन्यवाद। आणि खरंच तुमच्या संतोषवरती तुम्ही पण सुंदर आणि हे दादा आपले इकडे लपून बसले पण खरं सांगू का दादाचा स्वभाव मी आल्यापासून एवढा बघतोय ना अरे कधी बघ आता रेखा काही कोण आहे आणि तू कोण आहे अभी तुम ऐसे आदमी शक हो बैठे हो तो इतना शर्माने लगे दोस्तों तो तुम रेखा ताई के सामने कैसे रहते हो मुझे पता नहीं चलता। मी त्याविषयी सांगेल की महेश महेश भाऊ आहेत आमचे, हे माझ्यासोबत असतात कारण ते इथे राहायला आहेत। आमची कमिटी किंवा आमची टीम भरपूर मोठी आहे आणि आत्ता तसं पाहायला गेलं तर हे सगळ्यांचं मोठेपण आहे की त्यांनी मला अशी स्क्रीन समोर आणून ठेवलेली आहे। मुळात मला हे म्हणायचं आहे की जेव्हा एखादी व्यक्ती पोस्टरवर येते किंवा स्क्रीनवर येते तर त्या पाठीमागे अनेकांचा हात असतो आणि ते मी ॲक्सेप्ट करते। आज मी माहूल प्रकल्पग्रस्त समितीमधून एक जर धडाडीची कार्यकर्ता किंवा आज सगळ्यांसमोर आहे तर या पाठीमागे असंख्य हात आहेत। मग ते महेश भाऊसारखे असतील, रपसे असतील, मोरे असतील, आमचे तानाजी असतील, पूजाताई असतील, अश्विनी, दिनेश, महेश, आमच्याकडे 4-5 महेश आहेत, अशोक भाऊ आहेत आमचे, हे कधीही समोर, नंदू भाऊ आहेत, असे हे कधीही समोर न येणारे पण सतत प्रामाणिकपणे कार्य करणारे आणि या कार्यात सहभागी होणारे, यामुळेच हे शक्य झालं आहे। शेवटी एकीचं बळ जास्त असतं, म्हणजे बाबासाहेबांनी एक संदेश दिलेला आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। आणि जे आम्ही केलं, आम्ही काही शिकलेलो होतो, संघटित झालो आणि संघर्ष केला आणि परिणामी माहूलमधून 850 लोकांना माहूलच्या या प्रदूषणातून मुक्ती मिळालेली आहे। क्या बात आहे, क्या बात आहे। खरंच असा एक दिवशी भला मोठा आत्ता तुम्हाला सांगून जातो भला मोठा इंटरव्ह्यू असा होणार आहे ज्यावेळी ताई एका स्टेजवर असतील आणि समोर प्रेक्षक वर्ग खेचून आणण्याची जबाबदारी माझ्यावर आहे। बघा त्यांची जेव्हा ऐकाल अशा लोकांना मी समोर ज्या स्टेजवर आणणार आहे, जसे माझ्या आता छोटे छोटे तुम्ही बघतात वेबिनार चालतात, वेबिनारवर आपल्या बरेचसे मोठी मोठी माणसं तुम्हाला काय काय सांगत असतात आणि तुम्ही मला परत त्या हे करून पाठवत असतात की सर लवकरात लवकर परत सेकंड वेबिनार करा। पण वेबिनार आता लांबचं कुठं राहिली आहे, लोकांचा चेहरा आता तुमच्यासमोर आणलाच पाहिजे। तो ह्या मार्गाने नाही तर समोरासमोर आणि तुमच्या मनातले प्रश्न, तुमच्या मनातली भीती या ताई कशा भागवतील ना हे जेव्हा तुमच्या समोर येतील ना ताई तेव्हाच ते मला कळेल। तोपर्यंत ताई खरोखरच एवढं सुंदर वाटतं तुमच्याबरोबर बोलून, अतिशय खूप सुंदर काम करतायत आणि परमेश्वराच्या चरणी किंवा तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज अशा सगळ्या इतिहास ज्यांनी रचला आणि या महाराष्ट्राला खूप सुंदर असं स्वरूप दिलं आहे, तर आपण एक ते कर्तव्य जाणून ही जननी आणि ही माता काही ना काही ते कर्तृत्व करते अशा या मातेला, या आपली माती, आपल्या माणूस ह्यांच्या या जी माणसांची प्रवृत्ती आहे ती माणसांकडून जाणून घेऊन ते माणसांनी लावलेलं एक बियाणं ते वटवृक्ष कसं होतं ते रेखाताई हे वटवृक्षाचं एक उदाहरण आहे। कारण काय बोलतो एक बियाणं लावण्याचं काम कोणी करून जातं पण त्याला वटवृक्षाचं स्वरूप देणं हे रेखाताई सारख्याच खूप अशा जननी करतात। म्हणून आपली माती आणि आपली माणसं कोण असतात आणि अशांच्याच मुलाखती ह्या माझ्याकडे काय येतात। तर जाता जाता एवढंच सांगेन, खूप जो कोणी असेल त्यांच्या मागे खूप सुंदर असं तुम्हाला लढवाया भेटलेलं आहे, असे यांना कधी सोडू नका। आणि तुम्हालाही सांगू की त्यांच्यामुळे तुम्हाला जे बळ येतं आहे ना तर त्यांना खूप धीर द्यायला शिका,
धीर द्या, त्यांच्याबरोबर त्यांच्या खांद्याला खांदा मिळून त्यांच्याबरोबर चालवलं शिका। रब से संतोष, रब से आपको भी बता रहा हूँ, आप शर्माओ मत इतना, आगे चल के मैं आपका भी इंटरव्यू आना चाहिए मेरे सामने। एक मिनिट, शेवट हाँ बोला। शेवटी मी जी 4 वर्ष इथे माऊल समितीमध्ये काढली आणि आम्ही आज मेघाताईंमुळे आणि आपला जेवढा जे आपले माऊलचे सर्व सदस्य त्यांच्यामुळे आम्ही आज जिंकलो। सर्वप्रथम आज जी आम्हाला जी घरं मिळाली मालाड व गोराई इथे, त्याची सर्वात महत्त्वाची ते म्हणजे मुख्य म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांच्यामुळे आणि आदित्य टायकर त्यांचे मनपूर्वक मी आभार मानतो इथे, कारण त्यांची सत्ता होती म्हणूनच आम्ही ते जिंकलो। खरंच त्यांचे मनपूर्वक आम्ही खरंच ईश्वररूपी ते आमच्यासमोर आले आणि तिने ते पास केलं आणि ते आम्हाला मिळालं। खरंच ही त्यांचे उपकार आम्ही कधी आयुष्यभर विसरणार नाही आणि जरी त्यांची याच्यापुढे सत्ता यावी अशीसाठी आम्ही प्रत्येक देवाला प्रार्थना करू की सतत अशी सत्ता येऊ आणि तुम्ही चांगले मोठे आम्हाला सहकार्य करावं किंवा इतर काही प्रोजेक्ट असतील कुणाचे राहिलेले बाकी असतील ते पण त्यांनी करावं असं बोलून, आणि याच्यानंतर मी समितीचे आज आता आम्हाला जे मालाडला मिळाले गोराईला आम्ही थोड्या दिवसातच इथून शिफ्ट होतो आहे, कारण जी आम्हाला ते 3-4 वर्षाचा जो सहभाग होता ताईंबरोबर होता, सर्वांबरोबर होता, ते आज त्या दिवशी ताई मला म्हणाल्या, रेखा ताई मला खरंच एक लागल्यासारखं झाली ती गोष्ट की आमच्यासारखी माणसं तुम्हाला कुठेच मिळणार आहे। हे खरंच आहे, खरंच, कारण जो सहवास होता एकमेका रोज जाणं संग मी माझं स्वतःचं काम इथे ठेवून मी तिथे भेटायला जायचो का आता एक आपली एक घरचा एक सदस्य म्हणून मी त्यांच्या घरी जायचो। ते सर्व काय जे सविस्तर जे आज काय घडलं उद्या काय होणार आहे या गोष्टी सविस्तर मला ते माहिती द्यायची, मला खरंच त्या गोष्टीचा आनंद होता। पण मी न कुणाकडे जाताच न संकोच करता न कुणाला घाबरता त्यांच्या घरी बसून आम्ही डिस्कस करायचो की कुठे पुढे काय करावं, रफसे असं केलं पाहिजे, इथे घरी केलं पाहिजे, तिथचा प्रॉब्लेम तू सॉल्व केला पाहिजे, या गोष्टी सतत म्हणजे टीप करून बाबा इथे एवढं असं झालं पाहिजे, ते तिथं पाहिलं, इथे चूक झाली तिथं झाली। महेश भाऊंच्या पण त्यांचे पण मी मार्गदर्शन घ्यायचो, कारण एवढे आपल्याला नॉलेज नसतानासुद्धा त्यांचं जे ते मिळालं आणि आज मी त्यांच्यापासून आज लांब जातो आहे। मला खूप दुःख या गोष्टीचं होतं की माणूस म्हणून जे असेल तर त्यांच्याबरोबर जे संघर्ष आम्ही केलं तेच असायला पाहिजे असं पुढे, तरी पण आम्ही यांच्या पाठीशी जे पुढे संघर्ष असेल निश्चितच या भावनेने एकत्र राहू हीच मी विनंती करेन। आणि मी माझे 2 शब्द इंटरव्ह्यू संपवण्यापूर्वी थोडं सांगू इच्छिते की आता आमचे जवळपास 288 कुटुंब ही गोराईलमध्ये शिफ्ट झालेली आहेत। तर जरी माहुलशी यांचा संपर्क तुटला असेल तरीही समितीशी संपर्क तुटलेला नाही आहे तरफसे। आमचं खात्रीपूर्वक सांगू शकतो की आमचं एक युनिट हे गोराईमध्ये तयार होईल, एक युनिट हे मालाडमध्ये तयार होईल, म्हणजे हा वटवृक्षाच्या पारंब्या आणि पाळमुळं पसरत चाललेली आहे आणि ते इतकी मजबूत पकड करेल। आता विषय यांनी उद्धव ठाकरे साहेबांचा आणि शिवसेना जे महाविकास आघाडी सरकार आहे खरोखर त्यांचं आभार मानले पाहिजेत, कारण ज्यावेळी त्यांची सत्ता नव्हती त्यावेळी त्यांनी 300 घरं जी जाहीर केली होती ती मिळण्यासाठी मात्र आम्हाला 2 वर्ष संघर्ष करावा लागला। तर अगदी आपली न्यायव्यवस्था आहे, आपल्याकडे अधिकार आहेत, आपण अधिकाराअंतर्गत भांडतो, पण त्याचा लागू करणं आणि त्याच्यावरती कार्यवाही करणं ही शासनाची जबाबदारी असते। मी आदित्य साहेबांविषयी महत्त्वाची गोष्ट आणि जी आपले उदय सामंत साहेब आहेत त्यांनी अधोरेखित म्हणजे त्या दिवशी कार्यक्रमामध्ये त्यांनी सांगितलं की 3 वर्षापूर्वी जो आक्रोश होता माहुलवासियांचा तो पाहून आपण कुठलं म्हणजे श्रेय घ्यावं की आम्ही घरं दिली तर आम्ही कुठलं मोठं श्रेय केलं त्याच्याविषयी आम्हाला जास्त प्रसिद्धी करायची नाही आहे, कारण खरोखरच अन्याय झालेला आहे। ही जबाबदारी स्वीकारणं आणि हे मान्य करणं ही फार मोठी गोष्ट आत्ताच्या महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांमध्ये आहे। आणि आदित्य साहेबांनी जे वाक्य हे केलं की कोणी केलं, काय केलं, कोणी प्रोजेक्ट केला, कोणी डेमोलेशन करून इथे पाठवलं हे माहीत नाही, पण आज आम्ही सरकारवर आहोत, आज आमचं जबाबदारी आहे नागरिकांच्या सुरक्षेची आणि ती त्यांनी स्वीकारली। त्याबद्दल मी महाविकास आघाडी सरकार, आदित्य साहेब ठाकरे, उदय सामंत साहेब ठाकरे आणि आम्हाला वेळोवेळी मदत करणारे इथले नगरसेवक, शाखा प्रमुख, आमदार आणि आमच्या बाजूच्या विभागातले आमदार मंगेश कुडाळकर साहेब यांचे लाख लाख आभार। धन्यवाद। शेवटी तर पुन्हा पण आपल्याला भेटीनं तो आता योग लवकरच यावा असं करून
आपला रेखाताईने आश्वासन द्यावं म्हणजे कधी परत ताईंशी. धन्यवाद ताई, आपला वेळ दिला. एक मिनिट आणि खूप कारण एक मिनिट. काय नको, असतं, आता काय नको. लास्ट आता नको. हां लास्ट म्हणजे आज किरण साहेब तुम्ही आज इथे आलात आणि आमची छोटीशी म्हणजे आम्ही एवढे काही मोठे वक्ते नाही आहे परंतु छोट्यातूनच म्हणतात ना मोठं वाहतो माणूस मोठा होतो. ती छोटीशी मुलाखत घेतलात आमची त्याबद्दल धन्यवाद. आपली ही जी ओळख पूर्ण महाराष्ट्रापर्यंत व्हावी अशी आम्ही देवाला प्रार्थना करू की तुम्ही एका घराघरामध्ये पोचा. खरंच आम्ही तुमचा कुठल्या तरी रूपाने तुमच्या समोर आम्ही कुठेतरी येण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही आमचं जे समिती माहुल समिती ही तुमच्या पाठीशी असणार आहे कारण तुम्ही आज आम्हाला पुढे घडवण्याचा प्रयत्न करताय. तसंच आमचा हा पाठबळ आम्ही आयुष्य हेच मी तुम्हाला सांगण्यासाठी म्हणून मी 2 मिनिटं थांबवण्याचा प्रयत्न केला. काही तुम्ही म्हणतात की इकडे तुमची समिती पाहिजे तिथे समिती पाहिजे. अरे जिथे जिथे गरज लागेल तिथे तुमची समिती पोहोचलीच पाहिजे आणि ती पोहोचणारच. हा नाही पण आपल्या माध्यमातून सर्वांनी मिळून म्हणजे मीडिया किंवा प्रसारमाध्यमं ही लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहेत. प्रसारमाध्यमांनी योग्य ती माहिती योग्य पद्धतीने लोकांसमोर मांडणं आणि लोकांमध्ये जनजागृती करणं म्हणजे आमच्यासारख्या समाजसेवेमध्ये उतरलेल्या फार मोठे समाज कार्यकर्ते नाही. आम्ही याच्यामध्ये एक नमूद करू शकते की मेधाताई या एक परीस आहे आणि आम्ही त्यांच्या संपर्कात आलो आणि आमच्या आयुष्याचं सोनं झालं. या परीसालासुद्धा दीर्घायुष्य लाभो आणि याची सावली आज देशभरामध्ये 350 आंदोलनं मेधाताईंच्या मार्गदर्शनात चालू आहेत. सगळीच आंदोलनं रेखाताईंचं आठवण असते आणि ही आंदोलनं म्हणजे बाजू फक्त एक नाही 2 नाही तर असंख्य लाखो मुलं आहेत जी त्यांच्या आशीर्वादाखाली आज आहेत, आशीर्वादाने टिकून आहेत. त्या सगळ्यांना त्यांची सावली तशीच राहो म्हणून मी मेधाताईंसाठी आपल्या सर्वांमार्फत आणि ईश्वराला प्रार्थना करते की त्यांना आणि दीर्घायुष्य आणि मेघाताई उपस्थित सदृढ असतात आरोग्य ते लाभो. माऊल समितीचे लोक जवळजवळ 100% उपस्थित असतात आणि ती मेघाताई स्वतःच सर्व लोकांना सांगत असते की प्रथम प्राधान्य ते माऊलतील लोकांना आहे कारण ती उपस्थिती ही मला पुढे प्राधान्य देण्यासाठी हे करत असते, कार्यरत असते. हेच मी सांगू इच्छितो. सुंदर, खूप सुंदर सांगितलं. तरी काय वाटतं की या गप्पा आपल्या संपवाव्याच नाही कारण ऐकण्यासारखं बरंच काही आहे आमच्याकडे आणि मला बोलण्यासारखं पण बरंच काही आहे पण वेळेचं आपण भान ठेवता मेघाताईंचे सगळ्यांना शिकायचं असतं पण तेवढं जास्त चांगलं पण नाही केलं पाहिजे. सुंदर सुरुवात असंच दिसलंच पाहिजे आणि सुंदर अशी संकल्पना होती. चला जाता जाता मेघाताईनं आमचा सलाम. चांगल्या व्यक्तीबरोबर असंच एक व्यक्तिमत्व असेल त्या व्यक्तीमध्ये तोपर्यंत आपला माणूस किरण नारायणचा धन्यवाद. आम्ही संघर्षरत माणसं आहोत आणि आम्ही नेहमी संघर्षामध्ये आल्यानंतर आम्हाला अनेक ठिकाणं असे प्रश्न येतात की कशासाठी या लष्कराच्या भाकरी भाजायच्या आणि कशासाठी हे मार्ग निवडायचे. तर आमच्याकडे एक सुंदर गीत आहे, लक्ष देऊन ऐका. आम्ही हा मार्ग का निवडला. इसलिए राह संघर्ष की हम चुने, इसलिए राह संघर्ष की हम चुने, जिंदगी आंसुओं में नहाई न हो, शाम सहमी न हो, रात हो ना डरी, शाम सहमी न हो, रात हो ना डरी, भोर की आँख फिर डबडबाई न हो, इसलिए सूर्य पर बादलों का न पहरा रहे, रोशनी रोशनाई में डूबी न हो, श्रम के पाँव में हो न पड़ी बेड़िया, हर समय आत्मा सबकी ऊबी न हो, आसमां में टंगी हो न खुशहालिया, आसमां में टंगी हो न खुशहालिया, कैद महलों में सबकी कमाई न हो, इसलिए राह संघर्ष की हम चुने, जिंदगी आंसुओं में नहाई न हो. खरोखर यासाठी आम्ही ज्यावेळी समाजसेवेत उतरलो आणि लोकांचे प्रश्न पाहिले त्यावेळी खरोखर दुःखामध्ये आयुष्य बुडून जाऊ नये आणि एक आंतरिक समाधान असावं की मरताक्षणी जर आयुष्यात जो जन्माला आला आहे तो मरणारच आहे आणि एक मरताना एक समाधान घेऊन जावं की मी आलो आणि नुसतंच जगलो नाही तर काहीतरी केलं ज्याने मी
अंतरात्मा माझा समाधानी राहिला. आणि जर ईश्वर आहे, त्याने जर उद्या विचारलं माणूस म्हणून जन्माला आणि काय केलं, तर आम्ही काहीतरी केलं याचं समाधान असावं. म्हणून इसलिए राह संघर्ष की हम चुने. धन्यवाद. हीच आमुची प्रार्थनान, हेच आमुचे मागणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे, हीच आमुची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा पुन्हा उगवेल आहे खातरी, तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे, हीच आमुची प्रार्थना. आजचं हे खरंच मोठं आव्हान आहे, माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं.